काय आर्किस सर, नाही काल तुम्ही आणि तुमच्या आईसाहेब लय धमक्या दिल्या होत्या मला. नाही त्याच्यातलं काय करणार आहात का ती नुसती डायलॉगबाजी होती फिल्मीगिरी म्हणजे? टॉमी यू 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 आर के तुम्ही मला ही अंगठी जेव्हापासून दिली हरवू नये म्हणून मी जपून ठेवली. आता जर कायमची जपायची असेल तर माझ्या बोटात घालावी लागेल. तुम्हालाच. प्रेम प्यार लव मोहब्बत स्वप्नातील गाव जात दोन जीवांची सोबत. प्रेम प्यार लव मोहब्बत स्वप्नातील गाव जात दोन जीवांची सोबत. कधी कधी हळवे हसू कधी मंजुळ सिरियसली कधी कधी रुसवा बोल डोळ्यातील पाणी. या प्रेमाची फिल्मी फिल्मी कहाणी. या प्रेमाची फिल्मी फिल्मी कहाणी. इथे वहिनी, तुझ्या एका डिसिजनमुळे 360 डिग्री बदललाय. तुझंही बदलणार आयुष्य. तू कल्पनाही करू शकत नाही असं असं सुखात ठेवेन तुला. आय प्रॉमिस. जिवंतपणी नरकात असणारी तू पहिली असशील. सुपरस्टार आर के संपवलास तू. संपला आर के. सुपरस्टार संपला पण सुपर माणूस मात्र बाहेर आला. माझ्यातला स्वाभिमान जागवलास. तुझ्याबरोबर आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा आणि आनंदाचा असेल याची खात्री आहे. प्रत्येक क्षण एक ॲडव्हेंचर असेल. आणि हे ॲडव्हेंचर मला आयुष्यभर हवं आहे. काल पोलिसांसमोर तुमचं नाव घेऊन मी चूक केली, पण शिक्षा भोगणारे तुम्ही आहात. सत्याची बाजू मी घेतली पण त्रास तुम्हाला झाला. मला वाटलेलं तुम्ही चिडला असाल माझ्यावर. यापुढे परत कधी माझ्याशी बोलणार नाही तुम्ही असं वाटलं होतं मला. नव्हतंच बोलणार. काय बोलणार? जे आहे ते करूनच दाखवायचं आहे ठरवल्यानंतर बोलायचं काय? आपण फिल्मवाली माणसं होत. ॲक्शनमध्ये जास्त इंटरेस्ट असतो ना आपल्याला. आर के, तुम्ही किती वेगळे आहात. तुम्ही इतर वेळी सेटवर असताना चिडलेले रागवलेले, तसे नाही आहात तुम्ही. मी तुम्हाला समजून घ्यायला चूक केली.
येस, चुकलीसच. सुपरस्टार आर के तुझा स्वाभिमान ठेचणार असा की 7 जन्म तुला आठवत राहणार. मोहिनी, तुला खरं सांगू, मला जेलमध्ये यावं लागलं. या गोष्टीची काळजी नव्हती मला. काळजी एकच होती, तुला गमावण्याची. रात्रंदिवस हाच विचार करत होतो मी. स्ट्रेसमध्ये होतो. मोहिनीला काय वाटत असेल, ती काय विचार करत असेल माझ्याबद्दल, ती हर्ट तर नसेल झाली माझ्यामुळे. हर्ट काय व्हायचंय त्यात? नाही म्हटलं तरी मुकुंदची जी अवस्था आहे आज, त्याला मीच तर जबाबदार आहे. त्याचं प्रेम होतं ना तुझ्यावर. म्हणजे माहिती नाही, कदाचित तुझंही असेल प्रेम त्याच्यावर. नाही, त्याच्यावर नव्हतं, कोणावरच नव्हतं. म्हणजे कालपर्यंत. एक सांगू, तुम्ही आम्हाला आधार दिलात, तुम्ही नेहमी आम्हाला सांभाळून घेतलं. तुम्हाला आमची काळजी वाटते हे मला कळत होतं. पण काल जेव्हा तुम्ही मला अंगठी दिलीत तेव्हा कळलं की तुम्ही आपल्या नात्याकडे वेगळ्या नजरेने पाहताय, प्रेमाच्या नजरेने पाहताय. तेव्हा मीही विचार करायला लागले. कसं असतं, लोक आधी प्रेमात पडतात आणि मग लाईफ पार्टनर बनतात. इथे माझ्यासमोर माझा लाईफ पार्टनर आधी उभा आहे आणि आता मी प्रेमात पडतेय. लाईफ पार्टनर नाही, लाईफ डिस्ट्रॉयर आहे आता मी. आपण ते तुला उद्ध्वस्त झाल्याशिवाय कळणार नाही. मोहिनी, बोल काहीतरी. आरके, मी तुम्हाला शब्द देते, मी तुमच्यासोबत नेहमी असेल, अगदी सावलीसारखी. तुमचा हात कधीही सोडणार नाही. अगदी प्रामाणिकपणे तुमची साथ देईन. हा जन्म नाही, पुढचे 7 जन्म. काय झालं? काय नाही. फर्स्ट टाइम जरा भीती वाटते. कसली? प्रतापराव आला होता, टॉन्ट मारून गेलाय. तुम्ही जेलमध्ये आहात म्हणून त्याची हिंमत होती. सेम होता पण. आपली परिस्थिती सुद्धा सेमच आहे. मलाही भेटला होता तो. मुलीचा सन्मान कसा करायचा हे सगळं बोलताना घशाला कोरड पडली असेल त्याच्या. पण मला एक कळत नाहीये, तुमची त्याच्याशी एवढी दुश्मनी का? काही नाही, आपण अमरापूरला गेलो होतो शूटला, तेव्हा आमच्यात थोडेसे वाद झाले होते. किरकोळच होते, पण तुझ्या आईबाबांच्या लग्नात जरा विषय वाढला आणि ब्लास्ट झाला. मला एक कळत नाही, आज मी असं जेलमध्ये असायला, प्रतापरावाने आत्ताच मुंबईला येणं, इट्स नॉट जस्ट अ कोइन्सिडन्स. कोणीतरी मोठा गेम खेळतंय मोहिनी. कार्तिक राजे, वा,
काय चौक शोधलाय मीटिंगला. कार्तिक राजे. कार्तिकी राजे आम्हाला फोन करून बोलिलं. आम्हाला वाटलं लय तुम्हाला भेटायचंय. आम्हाला बघून लय आनंद होईल. तुम्ही तर रुसून बसलात. काय आलं? फक्त माहिती काढायची असते तेव्हा माझा उपयोग करून घेता तुम्ही. जाऊ द्या. मी म्हणतो खानदानी प्रिन्सेस हे ते कार्तिकी राजे फक्त म्हणायला नुसतं उपयोग काही नाही त्याचा. माझे ड्रीम्स कधी कम्प्लीट होणार आहे गॉड नोस. म्हणजे कंगाल आहे मी. कंगाल? हं. तुम्ही कंगाल आहे? मागच्या टाइमला आलो तेव्हा पैसे दिलते की आणि ते मोबाईल बी दिलता. त्या टाइमाला खूप टाइम झालाय आता. ओके ओके देतो. थांबा घेऊ नका. 1 मिनिट थांबा. तुमचेच पैसे आम्हाला काय द्यायचं? थँक्यू. तुम्हाला कसं माझ्या मनातलं कळतं. थँक्यू बाबा. थनग्या डिअर डॉटर. थनग्या. बर ते आपल्या घरात काय चाललंय नेमकं? तेच आपला नेहमीचा मेलोड्रामा. काही झालं की सगळे मलाच ब्लेम करतात. मोहिनीने एवढा मोठा राडा घातलाय तरी तिला एका शब्दाने कुणी काही बोलत नाही. सगळे तिचीच बाजू घेतात नुसती. आपलं रक्त बी सेम आहे, नशीब बी सेम आहे. म्हणजे काय एखाद्याला वाट दावायला गेलं तर ती आपली वाट लावायला येतो. आम्हाला आमच्या पोरीपासून लहान केलं, पोरीला तिच्या बापापासून लहान केलं. हे म्हणजे असं झालं आपलीच मोरीन बाबा भेटायची चोरी. आपलीच मोरीन भेटायची चोरी. बोला का बोललो होतं? ते आरके इज इन बिग ट्रबल. म्हणजे त्याला ना जेलमधून सोडवायचा कोणी प्रयत्नच करत नाहीये. आय फील सो बॅड फॉर हिम. बाबा तुम्ही त्याला सोडवाल जेलमधून? आम्ही म्हणजे काय होईल ना आरके आणि ललिता मॅडमची मी फेवरेट होऊन जाईल. त्या दीपाला ना मी आरकेच्या आयुष्यातून असं बाहेर काढून टाकेन. मग मी आरकेची हिरोईन होणार आणि सगळं एकदम फर्स्ट क्लास. आय एम गोना मेक इट ह्यूज. गाढव आहे पोरगी. चुकून कधी थोबाट रंगून पिक्चर मध्ये आली ना तर हिला माहित नाही अख्खं थिएटर जाळून टाकू आम्ही. बाबा हा काय विचार करताय? काय नाही. तुमचा आनंद आमचा आनंद त्यासाठी तर जगतो ना आम्ही. है ना? मग आय न्यू इट. ते आरके आणि बेबी राजे यांचं झगाटे म्हणते. बेबी राजे हे कोण? बेबी राजे म्हणजे तुमची धाकटी बहीण हो. मोहिनी राजे. हा. मोहिनी राजेचं आरकेचं झंगाटे म्हणते. म्हणजे शोर शॉट नाही आपल्याला अजून काय. पण ती वरली बाई कोकलत होती तेव्हा मी ऐकलं का असं काहीतरी म्हणत होती. ही दीपा कोणी? तीच ती एक्स. एक्स म्हणजे एक्सरे वाले पटेल. नाही एक्सरे एक्सरे नाही एक्स गर्लफ्रेंड. म्हणजे आरकेची एक्स गर्लफ्रेंड जुनी मैत्रीण. हा ती आरकेच्या मागे लागली होती. मला लग्न करायचंय. कदाचित आरके रेडी झाला असेल म्हणून मोहिनीला बघवलं नाही म्हणून तिने त्याच्या विरोधात साक्ष दिली. पण ती टीव्ही वाली बाई तर म्हणत होती आरके आणि मोहिनी दोघांचं. नाही बाबा प्लीज आता तुम्ही पण त्या पिंकी सारखं बोलू नका. ती दिवसातून 10 वेळा तेच बोलत असते. असं काही नाही पब्लिसिटी स्टंट येतो. मोहिनीला ना नुसता लाईमलाईट हवा असतो म्हणून ती हे असं सगळे स्टंट्स करत असते. हो ना मोहिनीचं वागणं ना खूप खटकतं. काहीतरी वियर्ड चालू असतं तिचं. युजलेस कुठली. हे ना आमचीच पोरगी असून एवढी येड्या खोपडीची. अरे बाबा काय काय नाही. हे घरात काय चाललंय नेमकं हवा पाणी? हे तुमचे आई साहेब काय करतात? तो तिचा गावठी सुनील शेट्टी त्याचं काय चाललंय नेमकं? काय करणार त्यांचं? म्हणजे वय झालंय कीर्तनाचं आणि कौतुक आहे तमाशाचं. इथं अख्खा ओरिजिनल नवरा जिवंत असताना तिला दुसऱ्या लग्नाची येद लागली. कसं करायचं आता? नाही ते काय सगळा वेडपणा लावलाय. तुम्हाला माहितीये का जेव्हा ऍक्सिडेंट झाला ना तेव्हा पॉप्स म्हणजे तो गावठी सुनील शेट्टी तो ड्राईव्ह करत होता. काय म्हणजे यो ऍक्सिडेंट त्या येड्याने केलाय? नाही म्हणजे आरकेनेच केलं ऍक्सिडेंट. आरके हार्डली 1 मिनिट साठी ड्राईव्ह करत होता. मग पॉप्स ड्रायव्हिंग सीटवर बसला. कार्तिकी राजे एका सेकंदात तुम्ही आपल्या दोघांना लॉटरी लावली. म्हणजे वाघाचे पंजे. 1 मिनिट.
राजाच्या राजकन्या आहेत तुम्ही. आईशी तुम्ही नाही करायची तर कोण करणार आहे? हं? एक गोष्ट लक्षात ठेवायची, पैसे किती असले तरी 2 हप्त्यात ओढले पाहिजे. यू जोकिंग राईट? काय जोकिंग? पैसा आपलाच आहे ना, आम्ही काय सवय घेणार रे कमी आल्यावर. तुमचंच तर आहे समज. एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपण करोडपती आहेत. करोडपती मास दाखवायचा एकदम. बाबा तुम्ही खूप ग्रेट आहात. सो कूल. थँक्यू. ओके ओके. बाय लेट मी गो. गो. चला बाय, भेटू बरं. आय चल. बाय. बाय 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 बाय. आर के, तुम्हाला कोणावर संशय आहे का? संशय तर तसा नाही आहे, पण डोंट वरी, आपली माणसं काढतील शोध. आर के, आपल्याबद्दल जेव्हा माझ्या आई बाबाला कळेल ना, तेव्हा खूप खुश होतील ते. पण मला वाटतं नको सांगूस त्यांना इतक्या. का? नाही, त्यांच्यासमोर मी स्वतः तुझा हात मागायला येईन ना, परमिशन घेईन त्यांच्या आधी. म्हणजे त्यांच्या समोर तुझा हात मागेन ना, आय प्रॉमिस. इथून बाहेर पडल्यानंतर सगळ्यात आधी तुझ्या घरी आहे. त्यांची परमिशन घे. तोपर्यंत काही सांगू नकोस. माझ्या घरचे ना तुमचे खूप मोठे फॅन आहेत. ते नाही म्हणणार नाहीत. पण आता काय, सुपरस्टार आर के आता जेल रिटर्न पण आहे ना, गोष्टी बदलतात त्यामुळे. नाही का? काय झालं? मजा केली. बरं ऐक, मला वाटतं तू निघशील आता. नाही, तू परमिशन न घेता आलीस. सकाळी आई सुद्धा आली होती अशीच. त्या ऑफिसरने उगाच इश्यू केला होता. आईलाही बोलला तो. आणि आता जर तो आला आणि तुला काही बोलला तर मी विसरेन मी कुठं आहे, मी काय करतोय, सगळंच. आर के, म्हणूनच सांगतोय तू ये. तसंही आणि अशा ठिकाणी तू सारखं यावंस असं नाही वाटत मला मनापासून. तरी मी येईन तुमच्यासाठी. ये, पण लवकरच मी येणार आहे तुझ्याबरोबर जन्मठेप बघायला. निघ आता. नक्की जाऊ? खरंच जाऊ? बघा, नक्की जाऊ ना. म्हणजे थोडा वेळ अजून थांबले असते इथे. जा, घरी वाट बघत असतील ना. निघ. डबा आणलाय ना तुमच्यासाठी. तुम्हाला खाताना बघेन आणि मगच जाईन. ते विसरले तर मी. ऐक. या आनंदानंतर माझं पोट भरलं नसेल असं वाटतंय तुला? जा आणि काळजी घे प्लीज. सावध राहा.
जाते ओढणी. जाऊ ना. चवळीची भाजी आणली होती, एकदा खाऊन बघता का नंतर? जा आता, खरंच जा. अरे छत्री. वहिनी छत्री तुमची. बघितलीस, हे लोकही कंटाळलेत आता बहुतेक आपल्याला, त्यामुळे तो जा. जाते. जाऊ ना. एक काम कर, कोणीतरी कटरवाला शोध, इथे घेऊन ये, गुपचूप एक कटरने कापून टाकूया, म्हणजे मी बाहेर का पटकन. काही बोलता ना तुम्ही, आता मस्करी सुचते तुम्हाला. जाते मी. येते मी. येते. काळजी घ्या. येते मी परत भेटायला. बाय. बाय. पुढे बघ. काय आर्केश सर, नाही काल तुम्ही आणि तुमच्या आईसाहेब लय धमक्या दिल्या होत्या मला. नाही त्याच्यातलं काय करणार आहात का ती नुसती डायलॉगबाजी होती, फिल्मीगिरी म्हणजे? टॉमी, यू 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 यू. Look at you. Shameless. तू डिस्गस्टिंग मुलगी आहेस ग तू. तर प्रेमाचं नाटक करून आरकेला फसवलंस. त्याने प्रपोज केलं तेव्हा नाही म्हणालीस, नंतर त्याला जेलमध्ये अडकवलंस. जेव्हा पोलीस घेऊन गेले तेव्हा हो नाही म्हणालीस त्याला. पण त्या बिचाराच्या हातात ना अंगठी गळून पडली आणि आता तीच अंगठी घालून तू मिळवतीस. आणि आज का आली होतीस? तू कसं त्याला फसवलं त्याचं जस्टिफिकेशन द्यायला. यू आर ऑब्सेसिव्ह अँड क्रेझी. ए आरकेपासून लांब राहायचा. आरके फक्त माझा आहे. तुमच्यासारखं आरकेंचं प्रेम लाथाडलं नाहीये आणि उगाचा हक्क सुद्धा दाखवलेला नाहीये. आरकेंचं माझ्यावर निखळ प्रेम आहे. नो 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 नो. आरके फक्त माझा आहे, लक्षात ठेव. तुझ्यासारख्या चाळीत राहणाऱ्या मुलीसोबत राहणं आरके डिझर्व करत नाही. आरके स्वतः चाळीत येतात, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये. शटअप. ओके, शटअप. आणि अंगठी काढ. काय अंगठी बाई? तुम्हाला कसं कळलं? आरके जेव्हा मला अंगठी देत होते तेव्हाच त्यांना पोलीस पकडायला आले आणि मी त्यांना हो म्हणाले नाही आणि त्यांच्या हातातून अंगठी गळून जमिनीवर पडली. हे कसं कळलं तुम्हाला? कोणावर पाळत ठेवत होतात? माझ्यावर की आरकेंवर?